तर धारावीतल्या मशिदीच्या अवैध बांधकामावरील तोडक कारवाई अखेर स्थगित करण्यात आली आहे। या कारवाईला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक रस्त्यावर उतरले होते। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली। स्थानिकांनी पोलीस ठाण्यालाही घेराव घातल्याचं दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहत होतो। या दरम्यान खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत चर्चा केली। या चर्चेनंतर पालिकेचं पथक हे कारवाई न करताच माघारी फिरलं। पालिकेकडून आता अवैध बांधकाम हटवण्यासाठी 6 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। धारावीकर जे आहेत त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि पालिकेची ही जी वाहनं आहेत ही कारवाई न करताच आता माघारी फिरतायत। आजची ही तोडक कारवाई स्थगित करण्यात आली आहे। महापालिकेला 6 दिवसांची मुदत देखील देण्यात आली आहे। पालिकेचं पथक हे माघारी फिरलंय आणि त्यामुळे आता धारावीकरांमधला जो काही संताप होता, जी आक्रमकता होती ती आता काही काळानंतर थोडी शांत होऊ शकते। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। पोलीस सुद्धा परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करतायत। धारावीतली तोडक कारवाई ही आता स्थगित करण्यात आली आहे। पालिकेची वाहनं माघारी फिरली आहेत। कुठल्याही प्रकारची कारवाई न करता ही वाहनं माघारी फिरल्याचं आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। धारावीकरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर महापालिकेला 6 दिवसांची स्थगिती दिली आहे। 6 दिवसांची मुदत दिली आहे। पाठिंबा आहे का? जर त्याच्या मैत्री बंगला अगर वक्फ बोर्डच्या नावाने घेतला गेला तरी संजय राजाराम राऊत अशाच पद्धतीने बोंबलणार आहे का? कधीतरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आत्मसात करून छाती फुगून जगायला शिका। मग त्या दिवशी तुम्हाला असे प्रश्न आणि असं वक्तव्य देण्याची हिंमत पण करणार नाही। मला वाटतंय की आज धारावीवर कारवाई होणार आणि त्यानंतर बाकी ह्याच्यावर पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करायला लावणार। हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने